सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. देवभूमी जत करण्यापूर्वी बस स्थानकाला नरकपुरीतून बाहेर काढण्याची गरज. जतचे विकासपुत्र आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी प्राचीन नगरी असलेल्या जतचे नाव देवभूमी जत म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार केलाय. जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही संकल्पना निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र देवभूमी जतमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आणि बाहेरील राज्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या प्रवाशांना सर्वप्रथम जत बस स्थानकाचा अनुभव येतो. त्यामुळे देवभूमी जत करण्यापूर्वी जत बस स्थानकातील मूलभूत सुविधांकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे. जत बस स्थानकातील शौचालयांची अवस्था पाहिली असता देवभूमीच्या संकल्पनेला छेद देणारी चित्र दिसून येते. शौचालयातील तुटलेले व खराब दरवाजे, अस्वच्छ संडासाची भांडी, घाणीचे साम्राज्य, नियमित स्वच्छतेचा अभाव आणि सर्वत्र पसरलेली दुर्गंधी यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दूरवरून प्रवास करून आलेल्या प्रवाशांची अवस्था अधिक बिकट होतीये. जत बस स्थानक हे शहराचे प्रवेशद्वार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या मनात जत शहराबद्दलची पहिली प्रतिमा याच ठिकाणावरून निर्माण होते. त्यामुळे बस स्थानक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त असणं ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून जतच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. बस स्थानकातील शौचालयांची तातडीनं दुरुस्ती, नियमित स्वच्छता, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था, दरवाजे व संडासची भांडी बदलणे तसेच दुर्गंधी मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा जतकरांकडून व्यक्त होतीये. देवभूमी जत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारायची असेल तर जत बस स्थानकातील ही नरकपुरी आधी दूर करणं आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त बस स्थानकातूनच देवभूमी जतमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे स्वागत झाले पाहिजे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.